आज ना आमच्या घरी पाहुणे येणार होते, म्हणून मी काल रात्रीच छोले भिजत घातलेले होते. म्हटलं पाहुण्यांसाठी मस्त असा बेत करूया. छोले भटुरे, पापड, वरण भात आणि शिरा एवढंही केलेलं होतं मी. आणि म्हटलं खूप दिवस झाले आपण ही छोलेची भाजी खाल्ली नाही, म्हणून मी जास्तच छोले भिजत टाकलेले होते की पाहुण्यांनाही पुरेल आणि घरात सर्वांनाही. तर चला बनवूया छोलेची भाजी. मी आधी कुकर गॅसवर ठेवला गरम होण्यासाठी. त्यात 1 चमचा तूप टाकले. नंतर तमालपत्री, दालचिनी, लवंग आणि चक्रीफूल, हळद एवढे टाकून मी छान मिक्स करून कुकर लावून घेतला. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. पहा आपले छोले किती छान शिजलेले आहे. आता छोलेच्या भाजीत टाकण्यासाठी हे वाटण करून घ्यायचे. मी एक मोठा टोमॅटो घेतला, त्यात अद्रक, लसूण हे पण छान बारीक करून घेतले मिक्सरमधून. आणि गॅसवर कढई ठेवली गरम होण्यासाठी. त्यात 2 पळी तेल टाकले. तेलामध्ये जिरे, मोहरी, भरपूर कट केलेला बारीक कांदा, मिरची हे छान लालसर कलरवर भाजून घ्यायचं. नंतर टोमॅटोची आणि लसूण अद्रकची पेस्ट केलेली होती तेही टाकली. तीही तेलात छान परतवून घ्यायची. आणि ही लसूण, खोबरं आणि अद्रक हे जी पेस्ट केलेली आहे मी ती आधीच करून ठेवली होती तीही टाकली. नंतर हे सर्व मसाले टाकले. गरम मसाला, सब्जी मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर हे सर्व टाकून मी छान असे तेलात भाजून घेतले. अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. नंतर शिजवलेले छोले टाकले. अगदी थोडेसेच पाणी टाकले, म्हणजे त्या छोलेत पाणी होते तेवढेच टाकलेले आहे मी. आणि चवीपुरते मीठ टाकले. छान मिक्स करून घेतले. मंद गॅसवर असे छान शिजून द्यायचे. आणि वरून अशी भरपूर कोथिंबीर भुरभुरली. खूप सुंदर आणि चविष्ट भाजी होती. तुम्ही हॉटेलमधून आणायला विसरचाल. एवढी छान घरी अशा पद्धतीने बनवली तर नक्कीच घरी अशी छान भाजी होती. पाहुणे पण तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत. अगदी कुणाला करून घालायचे असेल तर. पाहू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे. इकडे मी असे पुऱ्या करून घेतल्या. मोठ्या मोठ्या पुऱ्या केल्या होत्या. भटोरे म्हटल्यानंतर मोठेच असतात. आणि पुऱ्या कशा टम्म फुगत होत्या. आता मी थाळी करून दाखवते. पहा थाळी किती आपली सुंदर अशी दिसत आहे. चला आता आपले पाहुणे पण खुश होतील हे सर्व पाहून. आणि माझं रेसिपीचं चॅनल असल्यामुळं घरी येणारे प्रत्येकजण म्हणतात आमच्यासाठी तू काय बनवणार, म्हणून मग मी त्यांच्यासाठी ही स्पेशल छोले भटोरे बनवलेले आहेत. नक्की तुम्हीही अशा पद्धतीने करून पहा. आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. एक लाईक करा. नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशा छान छान रेसिपी घेऊन. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. बाय बाय. आवडल्यास मात्र एक लाईक करायला विसरायचे नाही. भेटू पुन्हा आपण अशाच छान छान रेसिपी घेऊन.